बालभारती कथा विश्व इयत्ता 11वीतील ही छानशी कथा प्रवीण दवणे यांची माणूस बांधूया ही कथा आज आपण बघणार आहोत. प्रवीण दवणे 1959. लेखक, कवी, गीतकार, पटकथा लेखक व वक्ते म्हणून परिचित. दिलखुलास, थेंबातला आभाळ, अत्तराचे दिवस, सावर रे, गाणे, क्षण, मनातल्या घरात, रे जीवना हे ललित लेखसंग्रह, तसेच रंगमेघ, गंधखुणा, आर्तांचे लेणे, ध्यानस्थ, भूमीचे मार्दव हे कविता संग्रह प्रसिद्ध. प्रश्नपर्व हा वैचारिक लेखसंग्रह प्रसिद्ध. दिलखुलास, थेंबातला आभाळ, सावर रे लेखनाची आनंद यात्रा, वय वादळ विजांचं हे विशेष गाजलेले कार्यक्रम. सर्वोत्कृष्ट वाङ्मयाच्या महाराष्ट्र राज्य पुरस्काराने 5 वेळा सन्मानित. गदिमा प्रतिष्ठान पुणे या संस्थेचा चैत्रबन पुरस्कार. मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानाचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार आणि अन्य अनेक पुरस्कारांनी लेखक सन्मानित आहेत. प्रस्तुत पाठ प्रश्नपर्व या वैचारिक लेखसंग्रहातील आहे. संवाद हा माणूसपणाचा धर्म आहे. संवादाबरोबरच आज अशक्य आहे तो मने एकमेकांना सुसंवादाने जोडण्याचा ध्यास. मोबाईल, इंटरनेटच्या जमान्यातील आजच्या पिढींचा प्रत्यक्ष संवाद तुटत चालल्याची खंत या पाठात व्यक्त झाली आहे. केवळ यंत्रसंवादांपेक्षा प्रत्यक्ष माणूस बांधणाऱ्या हृदयसंवादांचा आग्रह धरणारा हा पाठ वर्तमान स्थितीत अंतर्मुख करणारा आहे. चला तर मग आपण बघूयात. न बोलताही संवाद होणारा संवेदनशील काळ मागं पडून आता खूप बोलूनही काळीज न ओलावणारा काळ आला आहे. कारणं अनेक आहेत, पण मला जाणवणारं मुख्य कारण म्हणजे माणूस मिथ्या, सोनं सत्य हे तत्व ज्ञान आरपार बिंबवलं गेलं आहे. पैसा मिळवला की माणूस सुखी होतो हा निष्कर्ष गरिबीतून येऊ शकतो, पण गरिबी दूर करताना दुसरेच एक आंतरिक दारिद्र्य निर्माण होऊ नये याची दक्षता मार्केटिंगच्या भरात घेतली गेली नाही. यातून संवाद, सुसंवाद, प्रेम, माया, वात्सल्य काय मिळणार? भावनेवर का जगता येणार? असे प्रश्न विचारणारा एक वर्ग जगात निर्माण झाला. या वर्गाच्या हातात प्रसारमाध्यमं होती, उद्योगधंदे होते. सूत्रधारे बाहुल्यांना खेळवावं त्याप्रमाणे ह्या मंडळींनी गेल्या 25 वर्षात साऱ्या जगाचं एका भव्य मॉलमध्ये रूपांतर केलं. जिथे पैसा बोलतो, मन मात्र मूक राहतं. एकदा पैशानेच जगता येतं, पैशांसाठीच जगायचं असतं. हाच जगण्याचा उद्देश झाला की मग शिक्षण पैशांसाठीच होतं. सजणं धजणं, प्रेम, कला निर्मिती, श्रद्धा, भक्ती, मंदिरं याचीही दुकानं होतात. मग दुकानातली भाषा खरेदी विक्रीचीच असते. तिथे संवाद नसतो, असतो तो खरेदी विक्रीचा व्यवहार. हीच दुकानाची लागवण बाहेरून आत सरकली. बघता बघता घरही अबोल झाली. वडील आई यांच्या स्पर्शातून जाणवणारं वात्सल्याचं उबदार घर आर्थिक हव्यासाच्या बुलडोझरखाली भुईसपाट झालं आणि तिथं बांधला गेला नात्यांचा एक चकचकीत काच महाल. तिथे माणूस दिसणं होतं पण जाणवत नव्हतं. ओठ हलत होते पण साथ पोहोचत नव्हती. ज्या पिढीनं उत्कट नात्याचे दुथडी भरलेले काठ अनुभवले ती पिढी काठावरच फेकली गेली. डोळ्यात खिन्न अश्रू आणि काळजात क्रदन घेऊन फक्त बघत राहिली. हे काय घडतंय? माणसं असं का वागतायत? शिक्षणाचं असं का होतंय? वृत्तपत्र समाजाला कुठं नेत आहेत? कोसळत कोसळत अजून सारी झडपड कुठपर्यंत खाली जाणार आहे याचा पोरखणारा भुंगा घेऊन 70-75ची मनं कातर होत राहिली. अर्थात त्यांना काय वाटतंय याकडे लक्ष द्यायला दुकान रूप जगाला पैशानंच सुख खरेदी करायला निघालेल्या घराला वेळच कुठं होता. तरुण चाकं धावत होती. म्हातारे पाय काठावर थरथरत उभेच होती. पैलतीराची नाव येऊन म्हणून संवादाचं मूल्य तुटणाऱ्या या काळात संवेदनांचे निरोप समारंभ साजरे होऊ लागले. घर, शाळा, मंदिरं
ही समाजाची आशास्थानं होती. पण या काळात घर म्हणजे 4 घटकांचा निवारा पुन्हा पोटार्थी आकाशात उडून उडून थकून भागल्यावर टेकायला एक लॉज एवढंच काय ते घर उरलं. वडील 6-8 महिने दौऱ्यावर घरात आले की सारखे फोनवर, आई कामावर, घरी आली की सिरियल बघण्यात मग्न. मुलं पळतायत या क्लासमधून त्या क्लासमध्ये, प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे सोडवत. संसार कुठला की भरायला पैसे हवेत, हॉटेलमध्ये जाऊया. पुष्कळ दिवसात चायनीज खाल्लेलं नाही. गधड्या, इतके पैसे ओतलेस तरीही 89% न्यूयॉर्कची सीडी आणायचीय. हे किंवा का चेहऱ्यांची वाक्य, याला संवाद म्हणता येत नाही. आत्म्याची साध असते तोच संवाद. ती नसेल तर तो गोंगाटच. कृत्रिम पाऊस पाडण्याचा आटापिटा करावा तसा चॅटिंग, कुठं SMS, कुठं फोनवरून बिनचेहऱ्याने बडबडत राहतात. बोटांनी बटनाचा खेळ म्हणजे संवाद नव्हे. त्याची सोबत होत नाही, साथ लाभत नाही. एक भरून उरलेलं एकाकीपणा. रात्रीचा घट्ट दगड पहाटेपर्यंत न्यायचा बस. सकाळ झाली की पाय पाठीला लावून पोटासाठी पळपळ उठायचं. कुठं पळतोय भान नाही. सतत चिंता. उद्या उद्या उद्याचीच. आज गेला खड्ड्यात, उद्या येत नाही. खड्डा खोल होत जातो. ही आजची भीषण स्थिती आहे. संगणकाच्या बोटांनी ITची काळ ITत फिरवत भारताची अमेरिका करणारे आपणच, आणि पुन्हा अमेरिकेवर टीका करणारे आपणच. लौकिक प्रगती करणाऱ्या विज्ञानाचं कोडकौतुक करणारा, अलौकिक चिरंतर आनंद देणाऱ्या या मातीच्या वारशानं तेच लपून कुठलं सुख मिळणारच नाही. हे त्रिवार सत्य आहे. मग खरं सुख ते कोणतं हेही कळण्यापासून आपण इतके दूर जाऊ की विनाश हाच विकास, हा नव्या जगाचा मंत्र होईल. आता निव्वळ यंत्रसंवाद करून चालणार नाही. गरज आहे ती चिंतनाची. कुठं भरकटत निघालो आहोत हे कळण्यासाठी धावताना अंमळ थांबण्याची गरज आहे, जाणण्याची गरज आहे. आपल्याला संवादशून्य एकाकीपण नको आहेत हे खरे आहे, पण आपणही कुणाला तरी संवाद न करता एकाकी पाडला आहे. यामुळे अस्वस्थ होण्याची गरज आहे. संवाद नको होते तोही स्वार्थासाठी, आणि आता तो हवा आहे तोही स्वार्थासाठीच. ही लबाडी कायम ठेवली तर पुन्हा आणखीन एक संवाद हवाय. या स्वार्थाचा मॉल उभा राहील इतकंच. संवादाची इतकी गरज माणसाला का आहे याचा शोध ह्या निमित्तानं घ्यायला हवा. मन हे प्रत्येक प्राण्याला आहेच, पण मनात सुखदुःखाची कंपनं निर्माण होऊन त्यातून नवनिर्मिती करण्याचं अनोख्य दान फक्त मनुष्य प्राण्यालाच आहे. म्हणूनच मेंदूतून प्रगटणाऱ्या अनेक नैसर्गिक प्रेरणांपैकी एक नवनिर्मितीची प्रेरणा, जी विचार करायला लावते, भूतकाळाशी धागा जोडते, भविष्याचं स्वप्न रंगवते, निजलेली ऊर्जा जाणून वर्तमान सुसह्य होण्यासाठी नवनव्या प्रयोगात गुंतते. माणूसपणाचं पोषण होण्यासाठी हवाय संवाद. संवाद हा माणूसपणाचा पायाभूत धर्म आहे. आज ह्या धर्मावर धर्मसंकट आल्यानं माणसं माणसांसारखी वागत नाहीत असं दिसतंय. त्यांना अधिकाधिक हव्यासांचा कुठे थांबायचं हे न कळणाऱ्या एकाकी पथच जीवनपथ वाटत आहे. नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही. ती त्यांच्या नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी येत असते. पुढचे प्रश्न मनाच्या संबंधीच अधिक असणार आहे, आणि ते धनाने सोडवता येणार नाहीत. पुढे तर हे सोडवणारे तरी वेगळे उरतील का, ही सुद्धा शंका येते. इतकी मनोरुग्णता वाढवण्याचं आताच समजलंय. पालकांनी झडझडून जागं व्हायला हवं. लेखक, कलावंत, नेतृत्व, माध्यमं यांनी व्यक्तिगत अहंकार आणि केवळ आर्थिक मिळकतीची व्यावसायिकता सुवर्णमध्यावर आणून मनजागरण करण्याची गरज आहे. हे करण्यासाठी कोणीतरी निमंत्रण देईल याची वाट पाहण्याइतकाही वेळ आता नाही.
कविश्रेष्ठ केशवसुतांच्या शब्दातील उठा उठा बांधा कमरा, मारा किंवा लढत मरा, सत्वांच्या उदोस्तू करा, हे वरील आवाहन प्रत्येकाने जागलं पाहिजे. इमारती बांधणं, जागा, म्युझियम बांधलं पुरं झालं, चला माणूस बांधूया. अंतरीच्या उमाळ्याने, संवादातील जिव्हाळ्याने, चला माणूस बांधूया. प्रश्न पर्व